लूटमार करणारा महामंडळ लूटमार करणारा महामंडळ शेतकऱ्यांचे पैसे परत शेतकऱ्यांचे पैसे परत। मीटर रिडिंग न घेता शेतकऱ्यांना सरासरी आवाचा सव्वा वीज बिल आकारण्याचा महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने बुधवारी आक्रमक पवित्रा घेत भर पावसात विद्युत भवनावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। नाशिक आणि मालेगाव परिमंडळातील 3 लाख शेतकऱ्यांना 2014 पासून आवाच्या सव्वा वीज आकारली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता। मीटर रिडिंग घेऊन वीज बिले आकारणारे गरजेचे आहे। वीज वापरत नसतानाही त्यांना सरासरी पद्धतीने बिले आकारली जात आहे। 5 गुंठे ते 10 एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना एकाच रकमेचे बिल आकारण्यात आल्याचे समितीचे म्हणणे आहे। 40 शेतकऱ्यांना तब्बल 14 लाख रुपये बिल आकारण्यात आले होते। त्यांनी दाद मागितल्यानंतर बिले दुरुस्त करण्यात देण्यात आले, मात्र त्यानंतर पुन्हा सरासरी पद्धतीने वीज बिल आकारले जात आहे। गेल्या महिन्यात महावितरणच्या मुख्य अभियंत्याची या संदर्भात चर्चा झाली होती, मात्र अजूनपर्यंत वीज बिलाची दुरुस्ती झालेली नाही। यामुळे शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेत बुधवारी थेट आक्रोश मोर्चा काढला। या आक्रोश मोर्चाला शहराध्यक्ष गजानन शेलार, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, नाना माले, छबू नागरे, गोकुळ पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून भर पावसात मोर्चाला सुरुवात झाली। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बिटको सिग्नल मार्गे मोर्चा विद्युत भवनावर धडकला। यावेळी महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। शहर जिल्हा सरचिटणीस म्हणून अन्सारी, अशोक पाटील, अशोक पाळदे, सचिन नायर, संजय गालफाडे, समाधान कोठुळे, जगदीश गोडसे, श्याम भोसले, अतुल मते, सुनील कोतमिरे, जयवंत कुमार आहेर, विजय गवळी, नामदेव गोपाळ, दर्शन लड्डा आदी उपस्थित होते। दरम्यान मोर्चाचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यकारी अभियंता NT काळे पुढे आले, पण मोर्चेकरू हे मुख्य अभियंता दीपक कुमटेकर यांनाच निवेदन देण्यासाठी बसून बसले। दुसरीकडे मोर्चा बघून कुमटेकर आपल्या दालनातून निघून गेले होते। मोर्चेकरूंनी बराच तास विद्युत भवनात ठिय्या मांडला होता। आज नाशिक रोड येथे MSCBच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयावरती महावितरणचा जो कारभार आहे त्या कारभाराच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला। या मोर्चामध्ये शेतकरी बांधवांवरती आवाच्या सव्वा बिल आकारली जातात, मीटर नाही तिथे मीटर बसवले पाहिजे, नियमानुसार वीज बिल आकारणी केली पाहिजे, परंतु तसं न करता MSCBच्या माध्यमातून शेतकऱ्यांवरती कोट्यवधी रुपये हे दाखवून शेतकऱ्यांचं लूट करण्याचं काम केलं जातं आहे। पाठीमागच्या काळामध्ये 47 शेतकऱ्यांची 14 लाख रुपये माफ केले, परंतु त्याच धर्तीवरती अनेक शेतकऱ्यांना जे लुटलंय त्यांची पैसे परत करावेत आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा। त्याचप्रमाणे लोड शेडिंगच्या काळामध्ये पुरेशी वीज शेतकऱ्यांना दिली पाहिजे। आज पावसाळा संपलाय आणि शेतीची कामं सुरू झाली आहे। सातत्याने लोड शेडिंगच्या काळामध्ये सुद्धा इमर्जन्सी लोड शेडिंग केली जाते किंवा ट्रान्सफॉर्मर फेल होत आहे किंवा अनेक गोष्टी आहेत, परंतु त्याच्याकडे शासन लक्ष देत नाही। आणि दुसऱ्या बाजूला मग शेतकरी असतील किंवा सर्वसामान्य घरामध्ये राहणारे ग्राहक असतील, या सगळ्यांची प्रचंड प्रमाणावर लूट केली जाते आणि त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जे आंदोलन केलंय ते खऱ्या अर्थानं ग्राहकाला आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या वाढीव बिलाच्या विरोधात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या माध्यमातून काढला होता। ज्यावेळेस आम्ही मोर्चाची पूर्वकल्पना सुद्धा संबंधित खात्याला दिली होती, परंतु पडळकर आणि कुमटेकर मोर्चा आला तर त्याच्या अगोदरच पळून गेलेले होते। ह्या पळकुटे अधिकाऱ्यांची कुठेतरी कारवाई झाली पाहिजे या भूमिकेचे आम्ही आहोत। मुळामध्ये शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असताना 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना यामुळे माफ होऊ शकतात। आज जर का बघितलं 16,000 कोटी रुपये नाशिक जिल्ह्यामध्ये थकबाकी म्हणजे शेतकऱ्यांचे त्यांच्याकडे पडलेले आहे। ते 3 लाख शेतकरी आहे, 3 लाख भागिले 16,000 कोटी जर का 10,000 रुपये माफ होऊ शकतात। आणि असं असताना मागच्या वेळेस पण आमच्या इथले दर्शन लड्डा, आमचे छबूभाऊ नागरे यांच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणावर निवेदनं दिली गेली आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या दारी जाऊन
या ठिकाणी त्यांची तक्रार काही असेल तर ती तक्रार ऐकून घेऊ आणि त्यांचे बिल माफ करून देऊ। या ठिकाणी चिंचोळ्याला 47 शेतकऱ्यांना 14 लाख रुपये माफ करून दिले। आज जर का बघितलं तर महामंडळाच्या माध्यमातून जी मोठी लूट झालेली आहे ती लूट शेतकऱ्यांना पुन्हा मिळावी या दृष्टिकोनातून हा मोर्चा काढलेला आहे। कारण शरदरावजी पवार साहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ते जसे जागृत राहतात तसंच राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक जिल्हा शहर यांच्या वतीनं सुद्धा आम्ही जागृत आहोत। शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला पाहिजे याच्यासाठीची ही लढाई आहे। आज नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आमचे आक्रमक नेते आदरणीय गजुनानांच्या नेतृत्वाखाली भगरे साहेब खासदार आणि गोकुळजी पिंगळे साहेब, नानाजी महाले साहेब, आमचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, शेतकरी बांधवांच्या नेतृत्वात हा मोर्चा आज MSEB वरती महावितरणवरती आणला आहे। या मोर्चाच्या मागचा मुख्य उद्देश असा आहे की यांनी 24 ते 29 लाईट बिल माफ केलं। आमचा लाईट बिल माफीच्या संदर्भामध्ये त्यांचं या सरकारचं अभिनंदनच आम्ही करतो। पण यापूर्वी जे काही शेतकऱ्यांना 45,000 कोटी रुपये थकबाकी दाखवली आहे ती 25,000 कोटी थकबाकी शेतकऱ्यांची नसून किंबहुना ह्या सरकारनेच उलट 25,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देणं लागतं अशा प्रकारचा MERCचा रिपोर्ट आहे, वीज नियामक महामंडळाचा रिपोर्ट आहे, IIT पवईचा रिपोर्ट आहे। आणि त्याच रिपोर्टनुसार ज्या शेतकऱ्यांच्याकडे मीटरच बसवलेलं नाही, ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरती मोटरच नाही, त्या शेतकऱ्यांना सरासरी वीज बिल आकारणी करून पठाणी वसुली करण्याचं काम हे सरकार करत आहे। आणि म्हणून अत्यंत जबाबदारीने सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या खात्यामध्ये 85,000 कोटी रुपयाचा घोटाळा या महाराष्ट्रामध्ये वीज बिलाच्या माध्यमातून झालाय। तो 85,000 कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला, किंबहुना या सरकारने किंवा त्यांनी आम्हाला चॅलेंज करावं, आम्ही कोर्टात सुद्धा सिद्ध करून देऊ की 85,000 कोटी रुपयाचा घोटाळा कसा झाला। आणि हे सगळे घोटाळे पचवण्यासाठी आम्ही काल पत्र दिलेलं असताना सुद्धा वीज नियामक महामंडळाचे इथले अधिकारी AC हे खासदार साहेब आलेले असताना, संबंध लोकप्रतिनिधी आलेले असताना सुद्धा त्यांचा प्रोटोकॉल न पाळता निघून गेले। त्यांच्यावरती वरिष्ठांनी कारवाई केली पाहिजे ही देखील आमची मागणी आहे। आणि असं पळून जाणं हे प्रोटोकॉलला धरून नाही किंवा हे संस्काराला सुसंस्कृतीला धरून नाही, पण संस्कार कशाशी खाता ह्या MSEB वाल्यांना माहीत नाही, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। किंबहुना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसे लाडकी बहिणीला 1500 रुपये तुम्ही देत आहेत त्याचं आम्ही अभिनंदनच केलंय, पण शेतकऱ्यांना जी काही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि वीज नियामक महामंडळ म्हणतं मीटर नसताना तुम्ही जर त्यांना बिल दिले तर त्यांना जी पेनल्टीच्या रूपाने पैसे द्यायला पाहिजे, किंबहुना 45,000 कोटी रुपये या सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले पाहिजे अशी आमची दुसरी मागणी आहे। आणि या संबंध मागण्या घेऊन आज हा आक्रोश मोर्चा इथे आलाय। जर यांनी ह्याही पद्धतीमध्ये पॉलिसी मॅटर म्हणून हे लक्ष दिलं नाही आणि महाराष्ट्रातल्या संबंध शेतकऱ्यांचं मागील थकीत वीज बिल माफ केलं नाही तर यापुढे मंत्रालयावरती आम्ही सगळे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड असा मोठा मोर्चा काढू आणि या सरकारला जाब विचारू असा इशारा देखील या मोर्चाच्या निमित्ताने मी देतो। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक रोड।